तसं वॉशिंग मशीन घेऊन 9 ते 10 दिवस झालेत, पण आणखीन इन्स्टॉलेशन झालं नाही. का तर सांगते तुम्हाला, पण त्याआधी ना आज 2-3 दिवस झाला आमच्या इथं ना लाईटचा थोडा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्हाला जरा असे काही दिसतील. त्यानंतर रात्री थोडीशी तयारी करून ठेवली होती सकाळच्या स्वयंपाकाची, त्याच्यामुळे अर्ध काम जे आहे ते सोपं झालं होतं. त्यानंतर मायलेकरांनी ते चहा वगैरे घेतला आधी आणि बाकीचं पुढचं जे काम आहे माझं ते करून घेतलं सकाळचं. आणि आज नाश्ता आणि स्वयंपाकाचा दोन्हीचा मेन्यू एकच होता, डोसा, त्याच्यासोबत बनवलेली आलूची चटणी आणि नारळाची चटणी. तर घरात येऊन इथे पटापट कामाला लागले होते, कारण की प्रियांची शाळा 8-10 ला असते, त्याच्यामुळे पटापट त्याच्या पुरता तरी डब्बा अगोदर झाला पाहिजे. स्पॉन्ज डोसा बनवला जो की लेकरांना खूप जास्त आवडतो, आणि आलूची चटणी बनवली. नारळ चटणी त्याच्या टायमाला काही झाली नाही, कारण की ऐन वेळेलाच गॅस सिलेंडरने आता हजेरी लावली होती. मग ते बदलायला घेतला, पण ते माझ्याच्याने झालंच नाही. ह्यांना उठवलं, ह्यांनी लावून दिला मग, आणि नंतर बनवली मग छान अशी नारळाची चटणी. त्याला तडका दिला, देवाला उपार दाखवून घेतला, जे की घाई गडबडीमध्ये आज देवाला उपार दाखवून झाला होता. प्रक्षितच आवरलं, ती गेली स्कूलला. त्याच्यानंतर आता मला नाश्ता करायचा होता, ह्यांना पण द्यायचं होतं. मग इथे पेपर डोसा बनवला, त्याच्यावरती जी आलूची चटणी होती ती स्प्रेड केली, आणि छान क्रंची कुरकुरीत असा डोसा जे आहे ते बनवून तयार होता. तर असं परिपूर्ण ताट बघून माझी तर पटकन खाण्याची इच्छा होते. लवकर नाश्ता करून घेतला, आणि त्यानंतर आज दुपारी काम होतं ही ड्राय बाल्कनी क्लीन करायचं, कारण की ह्या साईडला इकडे थोडासा पसारा ठेवलेला होता, जिथे आम्हाला आता वॉशिंग मशीन ठेवायची आहे. आणि इथे आहे मोटरचं चेंबर. आम्ही रेडीमेड स्टँड जे आहे ते ऑनलाईन घेतलं होतं, पण ते रिटर्न केलं. इथे व्यवस्थित बसतही नव्हतं, आणि क्वालिटी वाईज एवढं चांगलं पण नव्हतं. मग आमच्या यांनी सांगितलं की आपण बनवूनच घेऊया जसं आपल्याला पाहिजे तसं. तर अशा साईज मध्ये आम्ही बनवून घेतलेलं आहे, जे की चेंबर पण ओपन करता येईल, आणि 1000 रुपयामध्येच आम्हाला भेटलेलं आहे. ऑनलाईन आम्ही 1400ला घेतलं होतं. आणि पाईपलाईनचा पण थोडासा प्रॉब्लेम आहे, बघूया आता कधी बसते. तर त्यानंतर छान असा लोण्याचा गोळा काढून घेतला, तूप बनवलं. आणि ह्या आमच्या लोण्याच्या गोळ्याला सध्या सर्दी झाली, म्हणून चेहऱ्यावरती स्माईल नाही. तिला खेळवण्यासाठी तिच्या काकाने एक चक्कर मारून आणली होती. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय.